नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये। सो स्टुडंट, सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही थंबनेल बघितलाय, तुम्ही बघितलाय की नक्कीच सर पैसे नाही आहेत पण मला फार्मसी इंजिनिअरिंग करायचंय, मी काय करू? स्टुडंट, जसा विचार तुमच्या मनामध्ये आला तसाच महाराष्ट्रामध्ये बहुतांश असे विद्यार्थी आहेत की ते फक्त आणि फक्त कॉलेजची फीस बघतात आणि मग निर्णय कसा घ्यायचा ते ठरवतात। त्यांच्या डोक्यात पहिलं चित्र असं येतं की वर्षाला 1 लाख, सव्वा लाख रुपये फीस आहे, मी कशी भरू? स्कॉलरशिप वजा करून सुद्धा 50 आणि 60 हजार रुपये फीस असेल, ती पण मी कशी भरली पाहिजे याची चिंता देखील त्यांच्या डोक्यामध्ये कायम असते। म्हणून ते काय करतात की फार्मसी इंजिनिअरिंग व्यतिरिक्त एखादी छोटासा कोर्स असेल जो कमी फीस मध्ये होत असेल याकडे वळण्याचा प्रयत्न करतात। परंतु ते कधीही असा विचार करत नाही की जर मी नीट प्लॅनिंग केला तर ही फीस इझिली मी पेड करू शकतो किंवा अतिशय कमी खर्चामध्ये सुद्धा माझं फार्मसी आणि इंजिनिअरिंग होऊ शकतं। आता ते कसं करायचंय किंवा आपण काय प्लॅनिंग केला पाहिजे हे सगळं मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। चला, आणि तर फी कमी करण्यासाठी काय काय गोष्टी असणार आहे आपण आता समजून घेऊया। सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय असणार आहे स्टुडंट, थंबनेल तर तुम्ही बघितलंय की पैसे नाहीयेत, इंजिनिअरिंग फार्मसी करायची, कशी करू, काय करू, कसं करायचंय? तर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्याकडे जर तुम्ही आता 11th ला असाल किंवा 12th ला असाल किंवा तुम्ही पास आउट झाले असाल, आता पास आउट वाल्यांचा रिझल्ट त्यांच्या हातात नाहीये, पण जे 11th ला आहे, 12th ला आहे, यांचा रिझल्ट त्यांच्या हातामध्ये आहे। या विद्यार्थ्यांनी काय करायचं? आता जे पास आउट झाले ना त्यांच्यासाठी पण खूप साऱ्या स्कीम्स आहेत, स्कॉलरशिप्स आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। तुम्ही कशा पद्धतीने बजेट कमी करू शकतात। तर सगळ्यात पहिले जी गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे दॅट इज गव्हर्नमेंट कॉलेज विथ बच्चावाटी। सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय असणार आहे की तुम्ही प्रयत्न करा, 11th ला असतानाच प्रयत्न करा की माझे पैसे वाचले पाहिजेत। आता किती पैसे वाचले पाहिजेत, किती फरक पडतो, किती प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचा डिफरन्स किती असतो, सर फीज किती असते, मी किती खर्चात जातो आणि किती वाचवू शकतो, हे सगळं कॅल्क्युलेशन आता मी तुमच्या समोर मांडतोय। सो सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज सिलेक्ट करताय इन केस ऑफ फार्मसी, आता फार्मसी आणि इंजिनिअरिंग जर दोघांचं कॅल्क्युलेशन केलं ना तर पुढची स्लाइड आपली इंजिनिअरिंगसाठी आहे आणि ही स्लाइड आपली फार्मसीसाठी आहे। तर आता फार्मसी आणि इंजिनिअरिंग आहे ना ऑलमोस्ट सेम आहे, म्हणजे काय असं खूप जास्त फरक नाही पडत, एक 10-12 हजाराचा फरक पडेल। बरं, तो कसा पडतो तो समजून घेऊ आपण। सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना स्टुडंट फार्मसी आणि प्रायव्हेट कॉलेज बोलूया आपण, गव्हर्नमेंट नाही प्रायव्हेट। आता तुम्ही फार्मसीला प्रायव्हेट कॉलेजला जर ऍडमिशन घेतायत, कॅप राऊंड थ्रू बोलतोय हा मी, मॅनेजमेंट किंवा अँटी कॅप, अगेन्स्ट कॅप असं काही नाही बोलत आहे। 2-3 प्रकारचे ऍडमिशन्स असतात तुमचे, काही ऍडमिशन्स कॅप राऊंड थ्रू होतात, जर कॅप राऊंड थ्रू कॉलेजला पूर्ण ऍडमिशन्स नाही भरले तर काही ऍडमिशन्स तुमचे हे अगेन्स्ट कॅप राऊंड कॉलेज भरून घेतं। त्यानंतर काही जागा मॅनेजमेंट थ्रू असतात कॉलेजला, मग यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळते का? आपण अगेन्स्ट कॅप मध्ये तर नाही बसत आहे, आपण मॅनेजमेंट मधून तर ऍडमिशन नाही घेतलं ना, आपण कॅप राऊंड थ्रूच नंबर लागतोय ना, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतात। आता त्या कशा चेक करायच्या ते सांगेल मी तुम्हाला, पण पहिल्यांदा आपल्या इम्पॉर्टंट पॉईंटकडे जाऊया। बघा स्टुडंट, जर तुम्ही फार्मसीला आहात किंवा फार्मसीला ऍडमिशन घ्यायचंय तर खर्च कसा असतो? सो सगळ्यात पहिले प्रायव्हेट कॉलेज बद्दल बोलू आपण। तर प्रायव्हेट कॉलेजचं काय असतं की जर जस्ट अ सेकंड, ओके, प्रायव्हेट कॉलेजचं कसं असतं की तुम्हाला 2 प्रकारच्या फीज असतात। सगळ्यात पहिले कॉलेजला असलेली जी फीज असते जिला म्हटलं जातं ट्युशन फी, ओके, जी गव्हर्नमेंट कडून कॉलेजला अलॉट असते की तेवढी द्यावाच लागेल तुम्हाला। ट्युशन फी प्लस एक असते डेव्हलपमेंट फी, ही सगळ्यांना कंपल्सरी असते। आता फार्मसीचं कुठलंही एक कॉलेज घेतलं प्रायव्हेट मधलं, हलक्यात हलकं नव्यात नवं कॉलेज घेतलं किंवा एक्सपिरियन्स वाला जुन्यात जुनं कॉलेज घेतलं तरी देखील कॉलेजची फी ही 80 हजारापासून सुरू होते, तर ऑलमोस्ट 1,37,000 1,40,000च्या आसपास फीज जाते। ऑलमोस्ट काही कॉलेजेस 1.5 लाख पण फीज अफोर्ड करतात, म्हणजे 1.5 लाखापासून ते 80 हजारापर्यंत एवढी फीज असते। मग आता आपण एक राऊंड अप फिगर करूया की सर आमचं कॉलेज खूप मोठं पण नाही खूप छोटं पण नाहीये, मग फीज आपण एक ऑन एव्हरेज असे कन्सिडर केली की दोघांची मिळून फीज आहे 1,20,000 रुपये। किती झाली तुमची? 1,20,000 रुपये तुमची फीज आहे, एका वर्षाची बोलतोय मी, दॅट इज अ पर इयर, ओके, दिस इज पर इयर। ही तुमची एका वर्षाची फार्मसीची फीज झाली, ओके। हा कोर्स असतो, डिग्रीला असाल तुम्ही तर 4 वर्षाचा कोर्स आहे, म्हणजे इंटू 4 करूया आपण, ओके। तर आता 4×4 = 48 झाले, म्हणजे ही फी झाली सर आमची 4,80,000 रुपये। बर, दिस इज होल कोर्स, पूर्ण कोर्स झाला आणि हे आपण ऑन एव्हरेज प्राइस घेतली, ओके।
याच्यापेक्षा कदाचित जास्त लागू शकतो. ही झाली फक्त कॉलेजची फीज. ओके, आता याच्या व्यतिरिक्त काय असतं, तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला सहल असते, आपल्याला कॅन्टीनचा लागत असते, आपल्याला बस लागते, आपल्याला युनिफॉर्म लागतो, आपल्याला स्टेशनरी लागते. आपण खूप दूरवरून आलो असेल तर आपल्याला हॉस्टेल लागतं, हॉस्टेलमध्ये मेस लागते, आपल्याला वर्षातून एकदा फिरायला जायला लागत असतं. आपले हे कौतुक कमी नसतं आणि हे गोष्ट कुठेही थांबत नाही. अभ्यास थांबला चालेल पण हे काही आपलं थांबत नाही. ह्या सगळ्यांचं ऑन अन एव्हरेज कॅल्क्युलेशन केलं ना तर 1 लाखाच्या आसपास चाललं जातं एका वर्षाला. कारण की तुम्ही साधं नका समजू, हॉस्टेल आणि मेस जरी म्हटलं ना 50,000 रुपये खाऊन जातात तुमचे एका वर्षाला. आणि राहायला जायला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च तर त्याचा फीस पण 10-15 हजार रुपये कुठेच गेले नाही. बाकी स्टेशनरी वगैरे सगळं पकडलं तर तुमचं गणित 1 लाखापर्यंत एका वर्षाला आरामशीर जातंय, डोळे झाकून चाललं जातंय. आता समजा काही विद्यार्थी असे आहेत की सर आमचं कॉलेज आमच्या घराच्या जवळच आहे, घराच्या जवळ म्हणजे एक 5 किलोमीटर 7 किलोमीटर लोकल ट्रान्सपोर्टने आम्ही जाऊन येऊन करतोय, तर त्या विद्यार्थ्यांना एवढा खर्च नाही येत. मग त्या विद्यार्थ्यांना हार्डली स्टेशनरी, ड्रेस वगैरे वगैरे या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन घेतलं तर ते वर्षाकाठी 50,000च्या आसपास चालले जातात. हा खूप बॉटम आकडा बोलतोय विद्यार्थी मित्र मी. ओके, आणि 4 वर्षाचा खर्च घेतला, एकूण इंटू 4 केला तर तुमचा टोटल खर्च होतो 2 लाख रुपये. ओके, आता हे 480 आणि हे 2 लाख, ऑलमोस्ट 680च्या आसपास होतंय. आपण रफ राऊंड फिगर कन्सिडर केला की दोघांची ऍडिशन केली तर माझं पूर्ण फार्मसी हे 7 लाखामध्ये होऊन जातंय. ओके, आणि या केसमध्ये आपण स्टुडंट खूप बॉटम पकडलंय. ओके, 7 लाख रुपये माझं प्रायव्हेटला खर्च होतोय. आता सर या 7 लाखामध्ये मी किती पैसे वाचवू शकतो किंवा मला काय करता येईल, तर ते पण पुढे बघणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आता आपण गव्हर्नमेंटकडे जाऊया. मी गव्हर्नमेंटकडे का नेतोय तुम्हाला, तर सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय की तुम्ही जर 11th आणि 12thला खूप छान अभ्यास केला, कारण की 2 वर्ष पूर्ण तुमच्या हातात असतात. तुम्ही आता 12वीला असाल तर 1 वर्ष पूर्ण हातात आहे. एकदम व्यवस्थित मनापासून मन लावून अभ्यास करा, कारण की आपला बाप 12-12 घंटे 8-8 घंटे दुसरीकडे कुठेतरी काम करत असतो, पार घामाचा पैसा असतो त्याचा, आणि त्यानंतर तो आपल्यावरती विश्वास ठेवून क्लासला, ऑनलाईनला म्हणा, कुठे पण म्हणा आपल्यावरती पैसा देत असतो. कोणाला का होईना पैसा तो भरत असतो आणि त्याची फक्त एक माफक अपेक्षा असते की ती म्हणजे माझ्या मुलाला चांगले मार्क्स पडले पाहिजे. जर माझे वडील 12 घंटे काम करतायत तर ऍटलिस्ट मी 3 घंटे तरी अभ्यास केला पाहिजे, घरी 4 तास अभ्यास केला पाहिजे, 1/3 तर केलं पाहिजे की नाही. मी तर या मताचा आहे, तर वडील 12 घंटे अभ्यास करताय, सॉरी वडील 12 घंटे काम करतायत ना, मी ऍटलिस्ट 6 तास अभ्यास केला पाहिजे, अर्धा. माझ्या वडिलांची ड्युटी 8 घंटे ना, मी 4 तास अभ्यास करतो. जेवढं मेहनत ते घेत आहे ना त्याची अर्धी तर मी घेऊ शकतो ना, नक्कीच, शुअर. आणि तुम्ही 11वी-12वीला जर एवढी मेहनत घेतली ना तर तुम्हाला गव्हर्नमेंट मिळण्यापासून काहीच प्रॉब्लेम नाहीये, आरामशीर मिळणार म्हणजे मिळणारच, गॅरंटेड. बरं, ते गव्हर्नमेंट कॉलेजची फीज किती असते, आता किती फरक पडतो बघा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट का गरजेचं असतं, तर सगळ्यात इम्पॉर्टंट, गव्हर्नमेंटला तुम्ही फार्मसीची फी पकडायला गेलेत ना तर ती 15,000 पासून असते, म्हणजे ऑलमोस्ट बॉटम आकडा 15,000 आहे. आणि त्यात थोडंसं फ्लक्च्युएशन झालं, मागं पुढं झालं किंवा थोडीशी फीज प्लस मायनस झाली तर ती डोक्यावरून पाणी 20,000 पर्यंत जाते. यात 5-1,000 मागे पुढे पकडून घेऊ आपण, 20,000 पर्यंत जाते. तुम्ही 4 वर्ष 20,000 प्रमाणे फी भरली तर तुमची फी होती स्टुडंट फक्त 80,000 रुपये. ही 4 वर्षाची फीस बोलतोय मी. ओके, आणि प्लस त्याच्यामध्ये पण तुम्हाला हरणं फिरणं, हॉस्टेल विस्टेल हे सगळंच असतं. आपण बॉटम हा 50,000 पकडला होता की जे घराजवळचं कॉलेज आहे, त्यात आपण हे पकडलंच नव्हतं हॉस्टेल, ते पकडलं तर हे गणित भयानक होऊन जातं. पण ठीक आहे, लोकल कॉलेजला घेतलं तरच आपण कॅल्क्युलेशन केलं. यात तुम्ही बाकीच्या गोष्टी ऍड करू शकतात. जर तुम्ही हॉस्टेलला राहतायत तर दरवर्षाचे 50,000 रुपये ऍड करायचे म्हणजे 2 लाख रुपये अजून वाढतील. ओके, इकडे पण सेमच कॅल्क्युलेशन ठेवू आपण. चला, मी असं कन्सिडर केलं की 50,000 पर्यंत तुमचा खर्च आहे. ओके, 4 वर्ष केला तर तुमचा खर्च झाला 2 लाख रुपये. दोघं ऍड केले तर आमचं काम फक्त 280 मध्ये होतंय. गॉट इट. आता बघा बाळांनो, कुठे 280 आहे आणि कुठे 7 लाख आहे. हे गणित अजूनही सगळ्यात लोएस्ट कॅल्क्युलेशनला पकडलेलं गणित आहे. 7 लाख रुपये आणि 280, ऑलमोस्ट 4 ते 5 लाखाचा फरक तुमचा पडून गेलेला आहे. किती लाखाचा फरक पडलाय? 4 लाखाचा. बघा, तुमची 4 लाखच्या आसपास डिफरन्स वाचतो. सो दिस इज अ गव्हर्नमेंट. आणि दुसरी गोष्ट काय
की गव्हर्नमेंटला येणाऱ्या व्हॅकन्सीज, येणाऱ्या कंपनीज, कॅम्पस थोडासा जास्त असतो. ओके, तिथलं सराउंडिंग चांगलं असतं. ओके, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा फरक पडतो. सो प्रयत्न करा की आपल्याला शक्यतो कोणतं कॉलेज मिळालं पाहिजे, गव्हर्नमेंट, कारण की ऑलमोस्ट 4-4.5 लाखाचा फरक पडणार आहे बॉटम. ओके, हे झालं फार्मसीसाठी. सेम सिनारिओ, खूप जास्त काहीच फरक पडत नाही. इंजिनिअरिंग साठी जर तुम्ही गेलात ना बाळांनो, तर खूप काही फरक पडत नाही. या फीज मध्ये डोक्यावरून पाणी 15,000च्या आसपास फरक पडेल, किंवा इकडे गेलात तुम्ही तरी पण 15 ते 20,000चा फरक पडेल. याच्यापेक्षा जास्त काहीही फरक पडत नाही. ओके, आता ही फीज, बरेच जण म्हणतील की सर आम्हाला स्कॉलरशिप मिळते. आता स्कॉलरशिप व्यतिरिक्तही स्कॉलरशिप्स असतात, त्या पण सांगणार आहे मी. बघा आता कशा पद्धतीने तुम्ही फीज वाचवू शकतात. तर इंजिनिअरिंग, फार्मसी झालं. इंजिनिअरिंग, आता सगळ्यात पहिले फीज कुठे कमी होते, तर सगळ्यात पहिले फीज कमी होते आमची ईबीसी मध्ये, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. त्यानंतर आमची ओबीसी मध्ये फीज कमी होते, अदर बॅकवर्ड क्लास, SC, ST, ह्या ज्या आमच्या कॅटेगरी, अजून भरपूर कॅटेगरीज आहेत, या कॅटेगरीजचं तुम्हाला फीज कमी होऊन जाते. आणि किती कमी होते, 50%. ऑलमोस्ट 50% तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. ती दोघांना मिळते, इकडे पण मिळते, इकडे पण मिळते. सो 50% तुमची फीज कमी होते. सो 50% फीज साठी पण आहे ना, आता बरेच जण म्हणतात सर तर आम्हाला माहिती होतं. तुमच्यापैकी ना 90% असे आहेत की आम्हाला माहिती होतं पण आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये, आम्हाला माहिती होतं पण आमच्याकडे आमचं डोमेसाईल नाहीये, आम्हाला माहिती होतं आमच्याकडे आमची नॅशनॅलिटी नाहीये, आम्हाला माहिती होतं आमच्याकडे नॉन क्रिमिलियर नाहीये. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे, पण आम्हाला ते जमा नाही करायचं आहे. आणि ते आम्ही कधी जमा करणार आहे, आमचा 12वीचा रिझल्ट लागला का, बरोबर ना? असं नका करू. तुम्ही 10वीला पास झालात ना, तर तुमचे हे जे डॉक्युमेंट्स आता मी बोललोय, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिलियर असेल, डोमेसाईल असेल, नॅशनॅलिटी असेल, हे सगळे सर्टिफिकेट जमा करून ठेवा. कारण की विद्यार्थी 12वी नंतर ज्यावेळेस कॅप राऊंडला जातो, तर मग कुठेतरी ती पावती जमा करतो की सर कास्टवाले डिटेल टाकलं, ही पावती अपलोड करा. मग त्याला ते स्कॉलरशिप कधी मिळते, कधी मिळत नाही. मग त्याला ओपनची फी भरावी लागते पूर्ण 1,35,000. आणि मग कॉलेज सांगतं की आता तुमचे आले का, मग बघू आपण. तोपर्यंत आता तुम्ही 1,20,000 भरा, 1,35,000 भरा. आता जर ज्या विद्यार्थ्याला पैसे वाचवायचे तो ऐन वेळेस 1,35,000 आणि 1.5 भरू शकतो, तर हे काय सोपा खेळ नाही ना. आहे का कोणाच्या घरामध्ये 1 लाख 1.5 लाख रुपये लगेच घ्या काढून दिले, 1.5 लाख रुपये सोपी रक्कम आहे? नाहीये. घामाचा पैसा कमवणाऱ्यासाठी तर 1.5 लाख रुपये कधीच कमी नाहीये. 1.5 लाख ही खूप चांगली अमाऊंट आहे. सो ती तुम्हाला सेव्ह करायची असेल, तर ती वाचवायची असेल, 50%ने वाचवायची असेल, तर तुम्हाला आजच हे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करून ठेवावे लागतील. मी 4 डॉक्युमेंटचे नावं घेतले, ते 4ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे, तर जाऊन कुठेतरी कॅटेगरीचा फायदा होतो. ओके, आणि ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ईबीसी मिळते. ईबीसीचा फायदा तुम्ही घेऊ शकतात. ईबीसी साठी काहीतरी उत्पन्नाचं लिमिट असतो तुमचं, त्याच्या आतमधला तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला ही सवलत अवेलेबल होते, 50% फी माफ. ओके, पण त्यासाठी ऍडमिशन हे तुमचं कॅप राऊंड थ्रूच झालं पाहिजे. कॅप राऊंडनेच ऍडमिशन करायचं आहे. ऍडमिशन कुठल्याही मॅनेजमेंट थ्रू करायचं नाही, किंवा अगेन्स्ट कॅप या प्रोसिजरने सुद्धा करायचं नाही. ऍडमिशन हे कॅप राऊंड थ्रूच करायचं आहे. ओके, चला पुढे जाऊया थोडंसं. ही तर झाली सर आमची कॅटेगरी. कॅटेगरी व्यतिरिक्त म्हणजे 50% फीज कमी झाली, त्यात अजून कशी कमी होते बघा फीज. तर तुमच्या समोर इथे 2 नावं दिसतात. एक आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. शाहू महाराजांच्या नावाने चाललेली ही जी योजना आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने चाललेली ही जी योजना आहे, या योजनेचा फायदा ऑलमोस्ट सगळेजण घेऊ शकतात. हे देखील स्कॉलरशिप अवेलेबल करून देतात. म्हणजे 50% फी वजा झाली, उरलेल्या 50% मध्ये तुम्ही याची फायदा घेऊ शकतात. मग आता हे कोणी शोधायचं, तर आम्ही परत युट्यूबला टाकणार आणि हे आम्ही शोधणार. यस, हे तुम्हाला शोधायचं आहे, कारण की स्कॉलरशिप कोणाला मिळणार आहे, तुम्हाला ना. मग थोडीशी मेहनत घ्या ना. आपण मेहनत कधी घेतो, जेव्हा आपला बुडबुडा लागतो. जेव्हा आपल्याला तहान लागते ना, आपण तेव्हा विहीर खोदायला लागतो. आता काहीच काम नाही, व्हिडिओ बघतायत ना, व्हिडिओ संपला की गपचूप स्कॉलरशिप कशी मिळवायची, डॉक्युमेंट्स काय, क्रायटेरिया काय, किती स्कोर असला पाहिजे, हे तुम्ही फाइंड आउट करायचं. 12th नंतर किती स्कॉलरशिप येते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण हे पहिले शोधायचं. दुसरं, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप तुमच्यासाठी अवेलेबल आहे.
ही पण एक स्कॉलरशिप आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या स्कॉलरशिप आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर जर 90% पेक्षा जास्त असेल किंवा 99च्या आसपास असेल तर तिथे देखील तुम्हाला स्कॉलरशिप्स अवेलेबल होऊन जातात. सो बच्चा पार्टी स्कॉलरशिप भयानक आहेत, आपल्याला माहीत नसतं किंवा आपल्याला जेव्हा माहीत होतं तेव्हा वेळ गेलेली असते. ओके, तो आय होप तुम्ही याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करणार, हे शोधणार आणि याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे तो फुलफिल करणार. तुमचा क्रायटेरिया तुम्ही बसत असाल, आता बघा वेळ गेल्यानंतर क्रायटेरिया बघण्यात मजा नाही. आता वेळ आहे, क्रायटेरिया बघा आणि स्कॉलरशिपची माहिती आताच घेऊन ठेवा, डॉक्युमेंट कलेक्ट करून ठेवा, अप्लाय करा, स्कॉलरशिप मिळवा. ओके, सो चलो नेक्स्ट. इथे तुमची फीस कमी होते, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना बॅक साईडला, दॅट इज 50% पहिलेच तुमची कॅटेगरीने मायनस झाली आहे. दुसरी गोष्ट, या दोनपैकी कुठलीही एक स्कॉलरशिप किंवा याच्या व्यतिरिक्त स्कॉलरशिप मिळाली तर फीज अजून कमी होऊन जाते. तिसरी गोष्ट नेक्स्ट दॅट इज काय आहे बघा, सर ते उरलेली फीज पण नाही भरू शकत, एवढी कंडिशन वाईट आहे आमची. कोई बात नाही बच्चा पार्टी, तुमच्याकडून नाही होते ना तर बँक तुम्हाला लोन देतं. एज्युकेशन लोन अवेलेबल आहे, तुम्हाला शिकण्यासाठी बँक पैसे देणार, पण ते सगळ्यांना नाही देणार. म्हणजे माझ्या वडिलांनी मला क्लास लावून दिला होता, फीज होती 50,000 रुपये. सर मला रोज फोन करायचे, बाळा आज क्लासला नाही आला. पेपरच्या दिवशी मी सुट्ट्या मारायचो, मी क्लासमध्ये कमी बाहेर फिरायचो, इकडे तिकडे हिंडायचो. फुल उधळमानकी मी 12वीला केली आहे आणि त्याच्यानंतर मला टक्के पडले 40, पर्सेंटाईल स्कोर आला माझा 50. आणि आता जाऊन मी बँकेला म्हणतोय की नाही मला इंजिनिअरिंग करायची आहे, मला तुम्ही लोन द्या. तर बँक म्हणेल आता तुला लोन नाही, तुला आता 2 लाता दिल्या पाहिजे. असं बँक म्हणेल ना, हकलून देईल ना तुम्हाला. का बरं? अबे तुम्ही अभ्यास नाही केला ना, तुमचा स्कोर असा आहे की तुमच्याकडे बघून पैसे द्यावेशी तर वाटले पाहिजे की नाही. तर तो एज्युकेशन लोनचा पण एक क्रायटेरिया असतो ना, कमीत कमी काहीतरी कंडिशन्स त्यांच्या असतील की नाही, त्या तुम्ही आत्ताच शोधा. तुमच्याकडे जर खरंच नाहीये तर एज्युकेशन लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात तर बँक्सला कॉन्टॅक्ट करा. नसेल कॉन्टॅक्ट होत तर कुठल्या तरी एखाद्या बँकेच्या पर्सन सोबत बोला. ओके, जवळपास असतात. कधीही फावला वेळ मिळाला की एखाद्या बँकेच्या पर्सन, वर्षभरामध्ये कोणी कोणी बँकवाला भेटतोच तुम्हाला. पप्पांच्या ओळखीचे खूप हजार लोक असतात. एखादा भेटला की त्याच्याशी गप्पा मारा की भाऊ काय प्रोसिजर असते, डॉक्युमेंट्स काय असतात, तर त्याची इन्फॉर्मेशन आत्ता काढून ठेवा. जर पैसे नसतील तर, आणि आपल्या घरामध्ये ॲम्पल ऑफ असेल ना तर निश्चिंत राहा, बँकेला द्या मग व्याजाने, काही प्रॉब्लेम नाही. कॉन्टॅक्ट विथ द बँक, देन चेक द डॉक्युमेंट्स. बँक कोणता क्रायटेरिया फॉलो करतो एज्युकेशन लोन देण्यासाठी. त्यानंतर कंप्लीट युअर एज्युकेशन. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे बॉस, की सगळ्यात पहिला प्रश्न येतो की अरे लोन घेऊन कुठं शिकायचं. तर मी तुम्हाला आत्ताच सांगेल की लोन घेऊनच शिकायचं. कारण की जर आता नाही शिकला तर शिकणार कधी? म्हातारा झाल्यावर. ही वेळ परत येणार आहे का? 12वी पास झाल्यानंतर माझं स्वप्न आहे इंजिनिअरिंग करायचं, माझं स्वप्न आहे इंजिनियर बनायचं, आणि मी काय करतोय की ही बँक लोन देत नाही किंवा बँक खूप माझ्याकडून व्याज घेणार किंवा माझ्याकडे पैसाच नाही म्हणून मी एज्युकेशन करणार नाही. आणि मग मी एक 35-40 वयाचा झालो तर मग विचार करणार की मी इंजिनियर असतो तर कदाचित मला पॅकेज चांगलं राहिलं असतं ना. हा डोक्यात ज्यावेळेस तेव्हा विचार येईल ना त्यावेळेस मनामध्ये एक खदखद राहील, काय की सगळं होऊ शकलं असतं, मी थोडीशी हिंमत नाही दाखवली. कळालं? सो तुम्ही जर 12वीला असाल ना तर थोडीशी हिंमत दाखवा आणि आवडीचं एज्युकेशन कंप्लीट करा. होऊन जातात सगळ्या गोष्टी. सगळ्या लोकांचं करोड 2-2 करोडचं लोन फिटून जातं रे, तुमचं लाखातच आहे. आणि चांगलं एज्युकेशन असेल तर आरामशीर फिटून जाईल की नाही. ओके, सो कम्प्लीट युअर एज्युकेशन. तुमचं शिक्षण पहिले करा, कारण की इट विल नेव्हर कम बॅक इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यात परत शिक्षणाची वेळ येणार नाहीये. 12वी नंतरची ही वेळ परत येणार नाहीये. एकदा का संसार मागे लागला की ते घरातलं शिक्षणच लय भारी असतं, तुम्ही त्या वेळेत परत रिटर्न येऊ शकत नाही. नेक्स्ट दॅट इज पॅरेंट डिस्कशन. हे सगळं करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर सर मी बँक लोन घेऊ शकतो, मी स्कॉलरशिप मिळवू शकतो, माझी कॅटेगरी स्कॉलरशिप मला मिळते, या सगळ्या गोष्टी माझ्या मायनस होत आहेत, मी जवळचं कॉलेज घेतोय. पण हे सगळं करत असताना माझ्या वडिलांना काय वाटतंय की मी काय करायला पाहिजे. पोरं हे करत नाहीत. पोरं निर्णय सांगतात, मुलं निर्णय सांगतात. मला इंजिनिअरिंग करायचं आहे, मला मेकॅनिकल करायचं आहे, IT ला जायचं आहे, सिव्हिलला जायचं आहे, हे मुलं सांगतात. कधी आपल्या वडिलांना पण विचारा की तुम्हाला काय वाटतं मी काय करायला पाहिजे.
हे त्यांच्यासोबत डिस्कस करा. आणि काय काय डिस्कस करा ते पण सांगतो. व्हॉट दे थिंक अबाउट द कोर्स, त्यांना काय वाटतं इंजिनिअरिंग बद्दल, एकदा त्यांचं मत तर आहे का, त्यांना फार्मसी बद्दल काय वाटतंय ते तुम्हाला रियालिटी, ग्राउंड रियालिटी सांगतील. ग्राउंड रियालिटी आपल्या बापापेक्षा कोणालाच भारी माहीत नसते, कारण की त्याने आयुष्य बघितलेलं असतं. कॉलेजमध्ये शिकणं, फार्मसी करणं हे वेगळं आहे आणि जॉबमध्ये उतरून पैसा कमवणं ही वेगळी गोष्ट आहे. ओके, सो ती ग्राउंड रियालिटी बघा. व्हॉट दे थिंक अबाउट द कोर्स. नेक्स्ट, डिस्कस विथ द सम पास आउट स्टुडंट्स. जो कोर्सला तुम्ही जातायत, ज्या कॉलेजला तुम्ही जातायत, ते तिथे जे पास आउट झालेले विद्यार्थी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. त्या कॉलेजचे नाही मिळाले पण इंजिनियर्स असतील, तुम्ही ज्या ब्रांचला जातायत त्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा. जे पास आउट आहेत, ग्राउंडमध्ये आहेत, जॉब्समध्ये, त्यांच्याशी बोला की जॉबची परिस्थिती काय, भेटते का, सॅलरी किती असते, या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करा. आणि शोधल्याने म्हटलं ना, देव सापडतो. इंजिनियर, हजारो इंजिनियर सापडतील तुम्हाला. रस्त्याने उभे राहा फक्त, बोर्ड घेऊन, काही फरक नाही. लाज नाही वाटत त्या गोष्टीची, माहिती मिळवतायत तुम्ही, भेटेल. ओके, नेक्स्ट, हाऊ दे मॅनेज द फीज. तुमचे आई वडील फीज भरणार आहे, मग त्यांच्याकडून फीज खरंच मॅनेज होणार आहे का, अफोर्डेबल आहे की नाही आहे, हे पहिल्यांदा बोला. नाही तर फक्त ऍडमिशन घ्यायचं आणि फी भरायची, पैसे नसतात मग ऍडमिशन कॅन्सल करायचं, अशा गोष्टी करू नका. त्यानंतर गर्ल्ससाठी तर एकदम भयानक आहे. फ्री एज्युकेशन झालंय, फ्री, पण फ्री काय झालंय ते पण समजून घ्या. तुमची ट्युशन फी माफ होते, ट्युशन फी माफ होते. मी सांगितलं ना, 1.35 1.20चा जो आकडा होता आपला फार्मसीचा, ती तुमची माफ होते. तुमचं हॉस्टेल, तुमचं बस, ड्रेस, सहल, व्हॉट एव्हर इट इज, जे काय आहे तुमचं स्टेशनरी, तो नाही माफ होणार, तो तुम्हाला कॉन्स्टंट आहे. तुमची फक्त ट्युशन फी गव्हर्नमेंट माफ करतं, या वर्षापासूनच ऑलमोस्ट माफ आहे. ओके, सो तुम्हाला ट्युशन फी भरायची नाहीये. मुली असाल तर नक्कीच शिकवा, कारण की खूप म्हणजे या भावात होतंय सगळं. सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट टर्म बेस्ड बच्चासाठी सेव्हिंग्स. काय असणार आहे सेव्हिंग्स फंडा? सर, माझ्या मुलाला 12वीला जायला अजून 4 वर्ष आहे, तो 8वीतच आहे. किंवा फार्मसीला जायला, कोर्सला ऍडमिशन घ्यायला 6 वर्षे 7 वर्षे. किंवा माझा जो लहान भाऊ आहे तो आता 7वीला आहे, तो 8वीला आहे, तो 10वीला आहे, तो 3 वर्षाने 4 वर्षाने येणार आहे. मग आता तो आल्यानंतर 12वीला आल्यानंतर विचार करा की पैसे कुठून आणायचे, बरोबर ना? अबे, इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की जर तो 8वीला आहे तर तुमच्या हातात 4 वर्ष आहे, तो जर 9वीला आहे तर 3 वर्ष आहे, 10वीला आहे तर 2 वर्ष आहे. ट्राय करा की त्याच्या नावाने थोडी थोडी सेव्हिंग करता येईल. ही सेव्हिंग खूप इम्पॉर्टंट असेल त्याच्या एज्युकेशनसाठी, कारण की आज तुम्ही जसं पेरणार तसं ते उद्या उगवणार आहे आणि ते चांगलं उद्या उगवावं म्हणून आज तुम्हाला लवकरात लवकर पेरणी करून खूप चांगल्या पद्धतीने जमा करावं लागेल. ओके, सो इफ यू हॅव एनी यंगर ब्रदर, तुम्हाला लहान बहीण भावंड असतील तर त्यांच्या एज्युकेशनसाठी आत्ताच सेव्हिंगला सुरुवात करा, कारण की खर्चाचा अंदाज तुम्हाला आलेला असतो. त्यामुळे त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करा. त्याला कशा पद्धतीने पैसे वाचवता येतील, कशा पद्धतीने स्कॉलरशिप्स मिळवता येतील, कशा पद्धतीने तुम्ही कॅटेगरीचा फायदा मिळवू शकता, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, एज्युकेशन लोन कसं मिळवतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जातात. आय होप तुम्हाला आता हे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील. आता तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट माहिती, आता जे विद्यार्थी माझे 12वीला आहेत त्यांच्यासाठी घेऊन आलोय, दॅट इज MST CET रेकॉर्डेड बॅच. स्टुडंट CETला चांगले मार्क्स असेल तरी एक स्कॉलरशिप एक्स्ट्रा आहे बरं का, ज्या सांगितलं त्याच्यापेक्षा. तर त्या स्कॉलरशिपचा फायदा घ्यायचा असेल तर कोर्सला आत्ताच इनरोल करा. आणि टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. किंवा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती जस्ट हाय मेसेज जरी केला ना तर तुम्हाला सगळ्या लिंक्स अवेलेबल होऊन जातील. तिथून ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कोर्स परचेस करा. कोर्सची प्राइस खूप जास्त नाही आहे, ओनली 499 आहे. 499 मध्ये काहीच येत नाही, पूर्ण केमिस्ट्रीचा इन डिटेल कोर्स मिळतोय. ओके, आणि सगळं नवीन कंटेंट आहे. त्यामध्ये थेरी लेक्चर्स आहेत, MCQs आहेत, मॉक टेस्ट आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, एक्झाम कशी द्यायची, कशी फॉलो करायची, स्ट्रॅटर्जीज तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातील, मोटिवेशन सेशन्स असतील, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स असतील आणि कम्प्लीट सिलेबस टेस्ट असतील. या सगळ्या गोष्टी त्या कोर्समध्ये आहे. इवन थेरी लेक्चर्स आहेत, पूर्ण सिलेबस शिकवला जातोय, अजून काय पाहिजे? सो आजच कोर्सला एनरोल करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आय होप मी तुम्हाला सांगितलेल्या सगळे पॉईंट्स एकदम क्लिअर झाले असतील. सो ह्या सगळे पॉईंट्स एकदा नोट डाऊन करा आणि इम्पॉर्टंट वेने आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आपण कसं बसणार या क्रायटेरियामध्ये याचा विचार करा.
सो भेटूया बच्चापार्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या ॲडमिशन प्रोसिजरला. बाय.